नमस्कार. जागर स्त्री शक्तीचा या सिरीजचा आपला आज शेवटचा दिवस. पण खऱ्या अर्थाने जागर हा आजच होणार आहे असं मला वाटतंय. कारण 9 दिवसांमध्ये आपण देवीची वेगवेगळी रूपं बघितली, गुण पाहिले आणि त्यातलं काय आपल्यात आहे किंवा आपण काय डेव्हलप करू शकतो याची सुद्धा आपण माहिती करून घेतली. पण जे रोजच्या मला ओपीडीमध्ये अनुभव येतात त्याच्यावरनं काही गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटल्या, म्हणून खरं तर आजचा हा व्हिडिओ. नवरात्र म्हटलं की सगळ्यात पहिले सुरू होतो तो म्हणजे बायकांची स्वच्छता. म्हणजे घरात असलेली प्रत्येक गोष्ट ही परत स्वच्छ करून धुवून पुसून ठेवलेली राहते आणि त्या स्वच्छतेचा कुठेतरी अतिरेक झालेला असतो. बरेचदा इतकी ती अंथरूण पांघरुणं जी कधी वापरात सुद्धा नसतात ती सुद्धा स्वच्छ करून परत ठेवली जातात. मुळात वापरात नसलेल्या गोष्टी घरात ठेवणं म्हणजे ती निगेटिव्हिटी आपण घरात ठेवतो आणि कुठेतरी हे चुकीचं आहे. आपण नाही ज्या गोष्टी वापरत नाही त्या जे वापरतील एकतर त्यांना द्याव्यात किंवा त्या टाकून द्याव्यात जर खराबच झाल्या असतील तर. पण तो कचरा एक प्रकारे कचराच झाला तो आणि तो साचवू नये, कारण त्यांनी घरातलं वातावरण हे नक्की बिघडतं. याचा इतका अतिरेक होतो की हे घासायचंय, ते पुसायचंय, भांडी घासू दे, अंथरुण धुऊ दे, त्यांचं स्वतःकडे लक्षच नसतं आणि त्यात कुठेतरी त्यांची तब्येतीची हेळसांड ही होतेच. आता ही गोष्ट बऱ्याच जणांना सांगून सुद्धा समजत नाही, हे करावंच लागतं. मान्य आहे, काही गोष्टी स्वच्छता ही असलीच पाहिजे पण त्याचा अतिरेक नको, हे कुठेतरी आपण स्वतःहून कमी केलं पाहिजे. दुसरं म्हणजे ही सगळ्यात महत्त्वाची बाब जी मला लक्षात आली आहे इतके दिवसांमध्ये, जी मी प्रत्येक वेळेला माझ्या कुठल्या ना कुठल्या व्हिडिओजमध्ये म्हणा किंवा माझ्या पेशंटला म्हणा मी सांगत असते, पण तरीसुद्धा अजून बायका त्यातनं बाहेर पडत नाही आहेत. आणि ती म्हणजे नवरात्रीमध्ये जर पिरियड्स आले तर काय, कसं करायचं, कसं होईल, देवीला तर काही चालत नाही. मला सांगा, ज्या गोष्टीमुळे नवनिर्मिती होते ती गोष्ट अशी कशी वर्ज्य असेल बरं देवीला? ती पण एक देवीच ना. इवन कुठलीही देवता त्याला वर्ज्य कसं मानेल? खरं तर जुन्या काळी असं व्हायचं की बायकांना आरामच नाही मिळायचा, कारण तेव्हा आपल्या आजच्यासारखी आधुनिक साधनं उपलब्ध नव्हती. मिक्सर ग्राइंडर नव्हतं, वॉशिंग मशीन नव्हती, सगळी कामं बायकांनी घरी करायची म्हटल्यावर, आणि परिवार आत्ताची सारखी न्यूक्लिअर फॅमिली नव्हती, हम दो हमारे दो, आता तर एकच मुळात. तर खूप मोठा परिवार राहायचा. मग त्या स्त्रीला विश्रांती मिळावी म्हणून हे सगळं त्यांनी समाजाने ही प्रथा चालू केली की 4 दिवस तिने कुठेही स्पर्श न करता फक्त शांत राहावं, झोपून राहावं, बसून राहावं आणि आराम करावा. पण हे आपल्याला खूप जणांना माहिती आहे बरं, मी काही नवीन सांगते असं मुळातच नाही. पण तरी सुद्धा आपल्याला स्वतःलाच, बायकांनाच हे मान्य नसतं. नाही बाई, कसं तरीच वाटतं. मला सांगता, हे कसं तरी वाटणं हे चुकीचं नाही आहे का? माहीत असून सुद्धा आपण स्वतःला आधुनिक समजतो ना, राहतोय ना आपण या शतकामध्ये. 2025 चाललंय आता, पण अजूनही आपण ते 1947 मध्ये राहायचं का? सांगा बरं. कुठेतरी हे बदललं पाहिजे. आणि मग ते पिरियड्स नको म्हणून पिरियड्स लांबायच्या गोळ्या घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. मुळात तुम्ही निसर्गाच्याच विरोधात जाताय. नैसर्गिक जी गोष्ट आहे त्याला तुम्ही अडथळा निर्माण करता आणि मग नंतर हार्मोनल इम्बॅलन्स झालं म्हणून माझ्याचकडे परत रडत येता. काय त्याला अर्थ आहे? कुठेतरी समजलं पाहिजे, कुठेतरी हे थांबलं पाहिजे. आणि खरोखर ठीक आहे, तुम्हाला नाही त्या दिवसात तुमची इच्छाच होत नाही अजिबात पूजा करायची म्हणा, देवाला हात लावायची म्हणा, पण घरात इतरही लोक आहेत ना, त्यांच्याकडनं ॲडजस्ट करा. पण ह्या गोष्टी खरंच आवर्जून टाळा. माझी खूप हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की जर तुम्ही ही गोळी एकदाही घेतली नाही तर मी खऱ्या अर्थाने हा जागर झाला असं समजेल. आणि हे खरंच खूप महत्त्वाचं आहे, कारण हार्मोनल इम्बॅलन्समुळे इतके प्रॉब्लेम्स होतात की त्याची काही गिनतीच नाही. खरंच आहे ना, निसर्गाच्या विरोधात गेलं तर काय होणार? आज आपण बघतो, आजची पूरस्थितीला आपणच कारणीभूत आहोत. कुठेतरी आपणच निसर्गाला खूप त्याची हानी केली आणि म्हणून त्याचे परिणाम सुद्धा आपणच भोगतो. कारण पहिलेसारखे आता 3 ऋतू आहेत का? उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. आता तर फक्त उन्हाळा आणि पावसाळा हे 2च ऋतू राहिले आणि हे आपणच निर्माण केले आहेत. कुठेतरी तो हिवाळा पळूनच गेला. उद्याचा दसरा असून सुद्धा आज असं वाटतंय पाऊस येईल की काय. असं आधी नाही व्हायचं. पण हे का झालं? कारण आपण निसर्गाच्या विरोधात गेलो, कुठेतरी निसर्गाला हानी पोहोचेल असं केलं. मग तो तर निसर्गच आहे,
तो त्याचं काम करेलच नित्यनेमाने. मग आपल्या शरीराबद्दल अशी हेळसांड करू नका. आपल्या शरीराला जपा, कारण हे खूप अमूल्य शरीर आहे. परमेश्वराने आपल्याला सगळं छान व्यवस्थित दिलं आहे. त्या परमेश्वराचे आभार मानून त्या शरीराविषयी असं काहीही चुकीचं करू नका. दुसरं महत्त्वाचं, आता हेच तर झालं नेहमीच्या गोष्टी ज्या होतात ओपडीमध्ये नेहमी ऐकायला मिळतात. पण अजून काही गोष्टी आहेत ज्या आपल्या बायकांनी खरं तर बदलल्या पाहिजे. ते म्हणजे कुठेतरी एक कंपॅरिझन, एकमेकींसोबत सतत तुलना. घरात 4 जावा असतील तर त्यात जावेंविषयी तुलना, प्रत्येक नातेवाईकांसोबत तुलना, आपल्या आजूबाजूच्या शेजारणीविषयी तुलना. हिचं असं आहे तर माझं असं व्हायला पाहिजे, तिचं तसं आहे तर माझं अजून असं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कंपॅरिझन जर आपण करायला लागलो ना, कुठेतरी आपल्या मुलांमध्ये ती गोष्ट येते आणि मुलांमध्ये आपण चांगले संस्कार घडवू शकत नाही. मुलांचं तर सोडाच, पण या कंपॅरिझनमुळे आपल्यात सुद्धा खूप निगेटिव्ह एनर्जी तयार होते आणि आपली चक्र जी आहे ती इम्बॅलन्स होतात. त्यामुळे कंपॅरिझन ही थांबली पाहिजे. कारण कंपॅरिझन थांबली ना की आपणच खूप खूप आनंदात राहू शकतो. याचा नक्की अनुभव घ्या. आता खूप जण असेच आहेत जे अजिबात कंपेअर करत नाहीत बरं का. मी सगळ्यांनाच काही आज दूषण देते असं नाही, पण जे आहे मनातून आपल्याला एखाद्याविषयी वाटतही असेल, ती कंपॅरिझन कुठेतरी आली असेल, तर पटकन त्या एनर्जीला आपण क्लीन केलं पाहिजे. आणि एकमेकींविषयी खरं तर नेहमी तिचं कोणाचं चांगलं झालं तर आपल्याला ते कॉम्प्लिमेंट देता आले पाहिजे. आपण ते कंपॅरेटिव्ह मोडमध्ये नसताना आपण छान कॉम्प्लिमेंटिंग मोडमध्ये आपण असलो पाहिजे. एकमेकींना छान कॉम्प्लिमेंट्स देऊया, एकमेकींचा आधार बनूया आणि तरच आपण पुढे जाऊया. अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे क्रिटिसिझम, गॉसिप. खूप गॉसिपमध्ये आपल्याला इंटरेस्ट असतो. सतत ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय. आपण कितीतरी वेळ याच्यावर खर्च करतो. पण कुठे जर तोच वेळ आपण जर आपल्या स्वतःसाठी दिला, आपल्या छंदांना जोपासलं, चांगली पुस्तकं वाचली, आपल्यात काय कलागुण आहेत ते ओळखून आपल्या छंदासाठी आपल्या घरच्या पुरती मर्यादित अशा काही गोष्टी केल्या, तर आपली क्रिएटिव्हिटी वाढते, आपला फोकस वाढतो, आपलं एक कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि आपली एनर्जी खूप छान होते. मुळात नवरात्र हे पूर्ण 9 दिवस हे खूप छान हाय व्हायब्रेशन्सचे दिवस असतात. कारण सगळ्यांच्या मनामध्ये चांगले विचार असतात. एकमेकांविषयी द्वेष तेव्हा नसतो, एकमेकांविषयी तो राग, ईर्ष्या, मत्सर हे कुठलेच निगेटिव्ह भाव नसतात. आणि म्हणून आपण या नवरात्रीमध्ये काही संकल्प केले पाहिजे. नो कंपॅरिझन, नो क्रिटिसिझम आणि नो कंप्लेंट्स हे तर असलंच पाहिजे. सतत तक्रार करत राहू तर कुठेतरी आपण दुःखी राहूच. त्यामुळे त्या तक्रारी सुद्धा कमी झाल्या पाहिजे. आणि अजून सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक राहिला तो म्हणजे नवरात्रीतले 9 दिवसाचे उपवास. खरं तर देवीची साधना ही खऱ्या अर्थाने तिची उपासना करून होते. आपण सप्तशतीचे पाठ करतो, ती उपासना करतो, देवीची स्तुती सुमनं गातो, पण आपण आपल्या शरीराला त्रास देऊन ही गोष्ट करायची नाही. हां, ज्यांना झेपताय त्यांनी नक्की करा, आवर्जून करा. पण खूप भूक लागली आहे, तुमचं शरीर म्हणतंय मला दे काहीतरी, आणि तरी सुद्धा आपण ते देत नाहीये, हे कुठेतरी चुकीचं बरं. हे नाही व्हायला पाहिजे. आणि हे नक्कीच या उपवासांविषयी आपण जर चुकीचे उपवास केले, म्हणजे जेव्हा शरीराला पाहिजे तरी आपण दिलं नाही, तर आपली ॲसिडिटी वाढणार, पित्त वाढणार, वाताचे त्रास होणार, चिडचिड वाढणार आणि कुठेतरी आपल्याच तब्येतीची हेळसांड आपण करणार. सो या पूर्ण नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची छान काळजी घ्या. आजचा तर 10वा दिवस, उद्याचा दसरा छान सेलिब्रेट करा. विजयोत्सव आपण साजरा करतो, विजयादशमी असं म्हटलं जातं. तर हा विजय केव्हा होईल, जेव्हा आपण खरोखर आपल्या अवगुणांवर विजय मिळवू. आपल्यात काय अवगुण आहे हे शोधून आपण त्याला पूर्णपणे दूर करण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या शरीराची आपण योग्य काळजी घेऊ. तेव्हाच हा दसरा छान सेलिब्रेट होईल. सगळ्यांना खूप आरोग्यमय शुभेच्छा, दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दिलेल्या भरभरून साथीबद्दल पण खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद. थँक्यू 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 सो मच. मी डॉक्टर कांचन. या संपूर्ण सिरीजमध्ये सगळ्यांनी माझे व्हिडिओज खूप लाईक केले, सबस्क्राईब केले. त्याचबरोबर सगळ्यांनी खूप छान मला कॉम्प्लिमेंटसुद्धा दिले. त्याच्याबद्दल मी सगळ्यांची खूप आभारी आहे. थँक्यू 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 सो मच. थँक्यू.